व्हेरी गुड व्हेरी गुड आ तो आ सो आ ई त ल व्हेरी गुड. ई स म. तर पहिला गेम असा आहे, इथे मी फ्लॅश कार्डसारखे इथे कार्ड बनवले आहे आणि त्यावरती अक्षर लिहिले आहे. तर पहिल्यांदा मुलांना त्या अक्षरांची ओळख आहे की नाही हे चेक करणं खूप गरजेचं आहे. सिद्धिका, दिस इज हे काय आहे? न हे ग हे ल हे क हे म ल हे काय आहे? प. तर तिने परफेक्टली सगळ्या अक्षरांची ओळख एकदम परफेक्ट पद्धतीने सांगितली आहे. तर त्यानंतर आपल्याला त्या अक्षरांपासून शब्द बनवायचे आहेत, म्हणजे अक्षरांच्या समूहाला शब्द म्हणतात. तर पहिल्यांदा आपण 2 अक्षरांपासून शब्द कसे बनवायचे ते पाहत आहोत आणि आपण जेव्हा शब्द उच्चारतो तेव्हा आपली मुलं ते बनवून दाखवणार आहेत. तर पहिल्यांदा मुलं चुकाही करू शकतात, जेणेकरून मुलांच्या कन्फ्युजनमध्ये मुलं असतात, मुलांच्या माइंडमध्ये परफेक्ट बसलेली नसते एखादी कन्सेप्ट. तर जेणेकरून मुलांना प्रॅक्टिस केल्याच्यानंतर ह्या गोष्टी आपोआप येणार आहेत. तर सिद्धू, नळ शब्द बनव. नळ न अधिक ळ न न ळ. ल शाब्बास. अशा प्रकारे मुलांना हे शब्द बनवायला द्यायचे आहेत. परफेक्ट मुलं बनवत आहेत. नेक्स्ट आपण शब्द बघूया. कप. क कुठे आहे आणि प कुठे आहे? क प. कप. दोन्ही शब्द तिने एकदम परफेक्टली बनवलेले आहेत. नेक्स्ट आपण शब्द बघूयात. म कुठे? म न कुठे? न न इथे आहे. न म अधिक न काय होतं? मन. शाबास. पुढचा आपला शब्द आहे प. त्याला पण जोडणार. नेक्स्ट बघूया शब्द. क कुठे? क शब्द बनव. क अधिक र. क ते नाहीये. क कुठे? इथे क आहे. आणि र कुठे आहे? तुझ्या हातामध्ये र आहे. ते र क झालं. र क. काय बनवायला सांगितले आईने? कर बनवायला सांगितले. काय बनवायला सांगितले? शाबास. अशा प्रकारे मुलांना आपण इझिली मराठी वाचण्यासाठी देऊ शकतो. डेली आपण जर 15 मिनटं ही प्रॅक्टिस घेतली, आपण मुलांना जर 15 मिनटं रोज जर दिले, तर मुलांना आपोआप मराठी वाचता येणार आहे. तर आपला नेक्स्ट आपण शब्द आहेत डेली 5 म्हणजे 5 जर शब्द तुम्ही मुलांच्याकडून असे बनवून घेतले, तर सरावाने मुलांना 1-2 महिन्यामध्ये आपोआप मराठी वाचता येणार आहे. त्यासाठी मुले इंटरेस्टेड असतात. मी आपल्या चॅनलवरती अजूनही काही माझ्या मुलीचे व्हिडिओ अपलोड केले आहेत, ती कशा प्रकारे वाचत आहे. फर्स्ट तर आहे की अक्षरांची ओळख होणं खूप गरजेचं आहे. ती कन्सेप्ट आपण क्लिअर करून घेतली पाहिजे मुलांच्याकडून. नेक्स्ट शब्द बनवूयात आपण. मग. म कुठे? वेर इज म. म आणि न. म ल कुठे? म ग कुठे? ग म अधिक ग. म ग. म अधिक ग. त्याबरोबर परफेक्टली शब्द बनवत आहे. अशा प्रकारे तुम्ही डेली 15 ते 20 मिनटं प्रॅक्टिस करून घेऊ शकता. आपण हे केलं पाहिजे, जेणेकरून काही मुलं 4थी-5वीला गेलेली असतात, तरी देखील मुलांच्यामध्ये मराठीचा खूप मोठा भ्रम असतो की आजकाल जर आपण इंग्लिश मिडियमला मुलं टाकत आहे, त्यामुळे मराठीकडे खूप दुर्लक्ष होत आहे आणि पर्यायाने मुलांना मराठीचा क्लास लावावा लागतो, जेणेकरून आपली बोलीभाषा असून देखील मुलांना मराठी वाचण्याचा प्रॉब्लेम येत आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.